आज आपण पाहणार आहोत डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स. त्याआधी आपण बघू पॅरामीटर म्हणजे काय. बघा, when x and y are expressed in terms of a third variable are called parametric function. The third variable is called a parameter. For example, x is equal to 80 square, y is equal to 280 are parametric functions with the parameter t. इथं काय आहे, x हे फंक्शन जे दिलेलं आहे ते t ह्या व्हेरिएबल मधलं आहे, y हे फंक्शन दिलेलं आहे तेही t ह्या व्हेरिएबल मधलं आहे. म्हणजेच x y हे दोन व्हेरिएबल सोडून तिसरा व्हेरिएबल जो आहे तो काय आहे, t व्हेरिएबल आहे. आणि हा जो तिसरा t व्हेरिएबल आहे त्याला काय म्हटलं जातं, पॅरामीटर म्हटलं जातं. Here x and y are functions of variable t. Therefore, x and y are differentiable with respect to t. आता x आणि y हे जर t ह्या व्हेरिएबल मध्ये दिले असतील फंक्शन्स, तर आपण इथं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घ्यावं लागणार आहे, t घ्यावं लागणार आहे. Therefore, x and y are differentiable with respect to t. That is, x is equal to f of t, y is equal to f of t. Then to find dy by dx, we use the chain rule. बघा, इथं तुम्हाला दोन व्हेरिएबल वेगवेगळे दिले जातील किंवा दोन फंक्शन्स जे आहेत ते टी व्हेरिएबल मध्ये असतील. म्हणजेच इथं x हे एक फंक्शन असेल, y हे दुसरं फंक्शन असेल व्हेरिएबल टी मधलं. परंतु आपल्याला जर y चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काढायचं असेल, म्हणजेच dy बाय dx जर काढायचं असेल, तर त्यासाठी फॉर्म्युला असेल तुमचा dy बाय dt डिवायडेड बाय dx बाय dt. म्हणजेच dy बाय dx हे जर काढायचं असेल तर y चं डेरिव्हेटिव्ह सेपरेट घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू t ना, आणि x चं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू t, आणि त्यांचा जो भागाकार असेल तो काय असणार आहे तुमचा dy बाय dx. जर व्हेरिएबल t न देता दुसरा व्हेरिएबल असेल, फॉर एक्झाम्पल इथं आपण दिलेला आहे थीटा, तर dy बाय dx काढताना आपल्याला y चं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल विथ रिस्पेक्ट टू थीटा, म्हणजेच dy बाय d थीटा काढावं लागेल, आणि x चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा काढावं लागेल, म्हणजेच इथं काय काढावं लागेल dx बाय d थीटा, आणि ह्या दोघांचा जो भागाकार असेल तो काय असेल तुमचा dy बाय dx. आता आपण पाहणार आहोत एक्झाम्पल्स. पहिलं एक्झाम्पल आहे बघा, फाइंड dy बाय dx इफ x is equal to 80 square and y is equal to 280. आता x आणि y हे जे आहेत ते फंक्शन्स कशामधले आहेत, t ह्या व्हेरिएबल मधले. म्हणजेच इथं पॅरामीटर काय आहे, t. म्हणजेच आपण x चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t काढणार, y चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t. dx बाय dt काढावं लागेल तुम्हाला, आणि dy बाय dt काढावं लागेल. बघा, आता पहिला आहे x, डिफरन्शिएटिंग x विथ रिस्पेक्ट टू t. आता x चं डेरिव्हेटिव्ह काढा, d बाय dt ऑफ x इज इक्वल टू d बाय dt ऑफ 80 स्क्वेअर. x चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t काय लिहिणार आपण, dx बाय dt लिहिणार इज इक्वल टू, आता a हा जो आहे तो आपला काय आहे, कॉन्स्टंट आहे, तो बाहेर लिहा, आणि इथं काय मिळेल आपल्याला d बाय dt ऑफ t स्क्वेअर. t स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 280, आणि फायनल dx बाय dt आपल्याला मिळेल 280. आता तसंच y चं डेरिव्हेटिव्ह आपण काढायचं विथ रिस्पेक्ट टू t ना, आणि ते काय मिळते बघा, d बाय dt ऑफ y इज इक्वल टू d बाय dt ऑफ 280. सो dy बाय dt इज इक्वल टू 2a कॉन्स्टंट आहे बाहेर लिहा, फक्त डेरिव्हेटिव्ह कशाचं काढावं लागेल, टीचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 1 असेल, आणि तुमचं dy बाय dt ची व्हॅल्यू काय येणार आहे 2a. 1 आणि 2 चा यूज करून फॉर्म्युला आपला dy बाय dx साठी काय असणार आहे, dy बाय dt डिवायडेड बाय dx बाय dt. आलेले व्हॅल्यू पुटअप करा, 2a कॅन्सल होईल, आन्सर काय येईल 1/t येईल. सेकंड एक्झाम्पल आहे बघा, x इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट थीटा मायनस साइन थीटा, y इज इक्वल टू a इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा, फाइंड dy बाय dx. इथं हा x हे जे फंक्शन आहे ते थीटा मधलं आहे, आणि y हे फंक्शन थीटा व्हेरिएबल मधलं आहे. म्हणजेच इथं पॅरामीटर कोण असणार आहे, थीटा. इथं आपल्याला x चं डेरिव्हेटिव्ह काय काढावं लागेल विथ रिस्पेक्ट टू थीटा, y चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा काढावं लागेल. इथं आहे बघा, डिफरन्शिएटिंग x विथ रिस्पेक्ट टू थीटा, सो d बाय d थीटा इज इक्वल टू काय असणार आहे, d बाय d थीटा ऑफ a इंटू ब्रॅकेट थीटा मायनस साइन थीटा. सिंपल, आपण जसं व्हेरिएबल x धरून जसं डेरिव्हेटिव्ह काढतोय तसंच व्हेरिएबल इथं फक्त काय असेल, वेगळा असेल, t किंवा थीटा असेल, त्यानुसार आपण तिथं फक्त डेरिव्हेटिव्ह लिहायचं. जे तुम्ही पाठ केलेली फॉर्म्युले आहेत त्याचा यूज करूनच. आता a कॉन्स्टंट आहे, बाहेर घ्या, फक्त डेरिव्हेटिव्ह कशाचं घ्यावं लागेल, थीटा मायनस साइन थीटाचं. आता इथं दोन
फंक्शनची वजाबाकी आहे, काय करणार आहे सेपरेट डेरिव्हेटिव्ह आणि त्यांची वजाबाकी. त्यानुसार थीटाचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 1 मायनस आहे तसंच राहील, साइन थीटाचं डेरिव्हेटिव्ह होईल काय कॉस थीटा. त्याच पद्धतीनं आता वायचं डेरिव्हेटिव्ह घ्या विथ रिस्पेक्ट टू थीटा. इथं काय ना डी बाय डी थीटा ऑफ वाय इज इक्वल टू डी बाय डी थीटा ऑफ ए इंटू 1 मायनस कॉस थीटा. ए कॉन्स्टंट आहे बाहेर घ्या, डेरिव्हेटिव्ह फक्त त्या ब्रॅकेटचं घ्यावं लागेल. तसंच आता सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. 1चं डेरिव्हेटिव्ह येईल 0 मायनस कॉस थीटाचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे मायनस साइन थीटा. मायनस मायनस प्लस होईल आणि त्या आन्सर येईल ए इंटू साइन थीटा. 1 आणि 2चा इक्वेशन 1 आणि 2ची व्हॅल्यू तुम्ही फायनल फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करणार आहे डी वाय बाय डी थीटा डिवायडेड बाय डी एक्स बाय डी थीटा. आलेल्या बघा वरती काय आहे बघा डी वाय बाय डी थीटा आहे आणि खाली काय आहे डी एक्स बाय डी थीटा. आपण पहिल्यांदा काय करतोय एक्झाम्पल सोडवताना पहिल्यांदा एक्स डेरिव्हेटिव्ह काढतोय, म्हणजे पहिलं इक्वेशन जे आपल्याला मिळते ते डी एक्स बाय डी थीटाची व्हॅल्यू आहे. तर इथं दुसरं जे आपल्याला आन्सर मिळते ती व्हॅल्यू कशाची आहे तुमची डी वाय बाय डी थीटाची. परंतु फॉर्म्युल्यामध्ये पहिल्यांदा डी वाय आहे, त्यामुळे इथं पहिल्यांदा काय आपण लिहितो डी वाय बाय डी थीटा डिवायडेड बाय डी एक्स बाय डी थीटा. त्यामुळं डी वाय बाय डी थीटा बघायचं काय आहे ते इक्वेशन 2 मध्ये आन्सर आहे त्याचं ए इंटू साइन थीटा, ते व्हॅल्यू पुटअप करायची. आणि इक्वेशन 1 मध्ये जे आलेलं आन्सर आहे ते कशाचं असणार आहे तुमच्या डिनॉमिनेटरचं आहे. इथं मात्र तुम्हाला थोडंसं चेक करावं लागेल आणि मग ती व्हॅल्यू आलेली पुटअप करा. म्हणजे इक्वेशन 2 काय काढले आपण बघायचं. तुम्ही असंही घेऊ शकता की पहिल्यांदा वायची व्हॅल्यू काढू शकता, म्हणजेच डी वाय बाय डी थीटा काढू शकता आणि नंतर काय काढू शकता तुम्ही डी एक्स बाय डी थीटा आणि आलेले व्हॅल्यू पुटअप. फक्त बघायचं डी वाय बाय डी थीटाची व्हॅल्यू काय आहे आणि डी एक्स बाय डी थीटाची व्हॅल्यू काय आहे आणि त्या व्हॅल्यू पुटअप करून मग तुम्ही आन्सर काढू शकता. फक्त काय करायचं इथं सिम्प्लिफाय, ए कॅन्सल होईल, मिळेल तुम्हाला साइन थीटा डिवायडेड बाय 1 मायनस कॉस थीटा. इथं अजून सिम्प्लिफाय होते काय तर अजून काय सिम्प्लिफाय होते सब मल्टिपल अँगल फॉर्म्युल्यानुसार. इथं साइन थीटाची व्हॅल्यू काय येणार आहे 2 साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2 डिवायडेड बाय 1 मायनस कॉस थीटाची व्हॅल्यू काय लिहिणार तुम्ही 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2. आता काय काय कॅन्सल होते ते बघा, 2 2 कॅन्सल होईल, इथला एक कॉस थीटा नाही, इथला एक साइन थीटा आणि इथला एक साइन थीटा कॅन्सल होईल. फक्त काय राहणार आहे कॉस थीटा बाय 2 डिवायडेड बाय साइन थीटा बाय 2. कॉस अपॉन साइन काय असते कॉट थीटा असते. थर्ड एक्झाम्पल आहे बघा ई रेस टू टी प्लस ई रेस टू मायनस टी डिवायडेड बाय 2 आणि वाय इज इक्वल टू ई रेस टू टी मायनस ई रेस टू मायनस टी डिवायडेड बाय 2. इथं व्हेरिएबल काय आहे टी आहे. डी वाय बाय डी एक्स काढताना काय करणार आहे वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी, एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काढणार आहे. डिफरन्शिएटिंग करा. आता इथं डिफरन्शिएटिंग एक्स विथ रिस्पेक्ट टू टी आहे डी बाय डी टी ऑफ एक्स इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ जे काही एक्सची व्हॅल्यू आहे ती पुटअप केली. 1/2 कॉन्स्टंट आहे बाहेर लिहिला आहे आणि इथं फक्त डेरिव्हेटिव्ह तुम्हाला कशाचं करायचं आहे ई रेस टू टी प्लस ई रेस टू मायनस टीचं. सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. ई रेस टू टीचं ई रेस टू टी येईल, ई रेस टू मायनस टी आहे, मायनस टी असल्यामुळं ई रेस टू मायनस टी त्याचा आन्सर येईल. परंतु हे कॉम्पोजिट फंक्शन झालं, आपण प्लससाठी फॉर्म्युला पाठ केला आहे, इथं मायनस आहे म्हणून इंटू डी बाय डी टी ऑफ काय असणार आहे मायनस टी. मायनस टीचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे तुमचं -1 असणार आहे. तुमचा आन्सर काय येते बघा 1/2 आहे तसंच बाहेर ई रेस टू टी मायनस ई रेस टू मायनस टी. त्याच अशाच पद्धतीने वायचं डेरिव्हेटिव्ह काढणार आहे. व्हॅल्यू पुटअप करा 1/2 कॉन्स्टंट आहे. ई रेस टू टीचं डेरिव्हेटिव्ह काय आहे ई रेस टू टी आणि ई रेस टू मायनस टीचं काय येणार आहे ई रेस टू मायनस टी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस टी. मायनस मायनस प्लस होईल आणि इथं तुम्हाला काय मिळेल ई रेस टू टी प्लस ई रेस टू मायनस टी डिवायडेड बाय 2. इथं दोघांच्या व्हॅल्यू पुटअप निघालेले आहेत. आता 1 आणि 2ची व्हॅल्यू पुटअप करून डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू काढूया. आता इथं हे जे आहे ई रेस टू मायनस टी प्लस ई रेस टू टी प्लस ई रेस टू मायनस टी डिवायडेड बाय 2 जे दिलेलं आहे ते व्हॅल्यू ॲक्च्युअल कशाची आहे एक्सची आणि ही जी व्हॅल्यू आहे ती कशाची आहे वायची. ही तुम्ही फायनल पुटअप केले तरी चालते किंवा 2 2 कॅन्सल करून काय आन्सर येऊ शकतं ई रेस टू टी प्लस ई रेस टू मायनस टी डिवायडेड बाय ई रेस टू टी मायनस ई रेस टू मायनस टी. बघा एक्सची व्हॅल्यू काय आहे तुमची दिलेली, एक्सची व्हॅल्यू बघा काय आहे तुमची दिलेली, म्हणजे तुम्ही तिथं तीही व्हॅल्यू तुम्ही पुटअप करू शकता. एक्स इज इक्वल टू इथं प्लस आहे आणि वायला मायनस आहे. बघा तुमच्या फायनल आलेल्या आन्सरमध्ये काय मिळतंय तुम्हाला प्लस आहे ते एक्स आहे, एक्स लिहिला आपण आणि मायनस आहे तिथं वाय आहे. या व्हॅल्यू तुम्ही हे फायनल आन्सर लिहू शकता एक्स अपॉन वाय म्हणून.
चौथं एक्झाम्पल आहे बघा, एक्स इज इक्वल टू ए इंटू कॉस टी प्लस टी साइन टी आणि ए इंटू साइन टी. आता इथं पॅरामीटर कुठला आहे टी, त्यामुळे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आहे टी. आता डेरिव्हेटिव्ह बघा, डी बाय डी टी ऑफ एक्स इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ ए इंटू कॉस टी प्लस टी साइन टी. एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी काय लिहिणार आपण, डी एक्स बाय डी टी प्लस ए कॉन्स्टंट आहे बाहेरल्या, फक्त हे ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल. आता दोन फंक्शनचे ॲडिशन आहे, ॲडिशन रूलनुसार तुम्ही काय करणार, सेपरेट डेरिव्हेटिव्ह. कॉस टीचं डेरिव्हेटिव्ह काय असेल, मायनस साइन टी प्लस डी बाय डी टी ऑफ टी इंटू साइन टी. इथं टी आणि साइन टी ही दोन फंक्शनचं काय प्रोडक्ट आहे आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. तुम्ही इथं यूज काय करणार आहे, प्रोडक्ट रूल यूज करणार आहे. ही पहिलं जे आहे ते आहे तसंच मायनस साइन टी लिहायचं, प्लस प्रोडक्ट रूल काय आहे, फर्स्ट फंक्शन आहे तसंच लिहायचं इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, प्लस सेकंड फंक्शन आहे तसंच इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन लिहायचं आहे. आणि आता हे मायनस साइन टी आहे तसंच, टी आहे तसंच, साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस प्लस साइन टीचं डेरिव्हेटिव्ह, साइन टी आहे तसंच आणि टीचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1, प्लस साइन टी आणि मायनस साइन टी काय होईल, कॅन्सल होईल आणि फक्त राहील काय इथं टी इंटू कॉस टी, त्याला मल्टिप्लाय करा ए ना, काय येईल ए टी इंटू कॉस टी. हे झाली व्हॅल्यू डी एक्स बाय डी टीची. ऑल्सो डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू टी, सेम मगाशी जसं केलं तसंच ए कॉन्स्टंट बाहेर करा, सेपरेट डेरिव्हेटिव्ह साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस टी आणि इथं टी इंटू कॉस टीचं प्रोडक्ट आहे, इथं परत प्रोडक्ट रूल यूज करा. तुम्हाला सर्व डेरिव्हेटिव्हमधले फॉर्म्युले आणि पहिले जे दिलेले रूल्स आहेत, क्वोशंट रूल, प्रोडक्ट रूल, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, हे पार्ट पाहिजेत. आपण फक्त काय करतोय, त्या रूलनुसार काय करतोय, त्या स्टेप्स लिहित जातोय आणि जे फॉर्म्युले पाठ केलेले आहेत त्या फॉर्म्युलांचा यूज करतोय. बाकी डेरिव्हेटिव्हमध्ये काहीच अवघड नाही. तुम्हाला महत्त्वाचं काय असलं पाहिजे, फॉर्म्युले पाठ असलं पाहिजे. बघा तिथं साइनचं कॉस टी आलेलं आहे आणि टी आहे तसाच ठेवायचा आहे. कॉस टीचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, इथं मायनस साइन टी प्लस कॉस टी आहे तसंच, टीचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 1 असणार आहे. इथं कॉस टी मायनस मायनस प्लस होईल, टी इंटू साइन टी, इथं ब्रॅकेट आहे ते शाई जरा फुटलेले आहे त्यामुळे तसं दिसतंय, आणि प्लस इथं काय येणार आहे मायनस कॉस टी येणार आहे. बघा इथं ब्रॅकेट जे आहे ते टी इंटू कॉस टी प्लस कॉस टी इंटू टीला, ह्या पूर्ण प्रोडक्ट रूलला ब्रॅकेट असल्यामुळे आता हे ब्रॅकेट काढलं आपण, म्हणजे इथून हे कॉस टी पर्यंतचं, तर पहिली जी व्हॅल्यू आहे इथं मायनस आहे त्यामुळे मायनस मायनस प्लस होईल आणि हा प्लस कॉस टी जो आहे तो काय होणार आहे, इथं मायनस होणार आहे. मग कॉस टी आणि मायनस कॉस टी कॅन्सल होईल आणि फक्त काय राहील टी इंटू साइन टी, त्याला मल्टिप्लाय करा ए ना, आन्सर येईल ए टी इंटू साइन टी. इक्वेशन 1 आणि 2च्या व्हॅल्यू तुमच्या फॉर्म्युलामध्ये पुटअप करा, डी वाय बाय डी एक्सच्या. त्या पुटअप केल्यानंतर आपल्याला मिळेल ए टी साइन टी डिवायडेड बाय ए टी कॉस टी आणि आन्सर तुमचं ए टी कॅन्सल होऊन टॅन टी येईल. बघा पाचवं एक्झाम्पल आहे, ई रेस टू कॉस टी कॉस टू टी इंटू आणि वायचा आहे ई रेस टू साइन टू टी. सेम तसंच आहे, व्हेरिएबल जो आहे पॅरामीटर तो बघायचा, तो काय आहे तुमचा टी, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी, एक्सचं सेपरेट काढा, वायचं सेपरेट काढा. तुम्हाला चेन रूलची एक्झाम्पल्स त्यामध्ये असतील, सर्वच असणार आहेत, कंपोजिट फंक्शनचे असणार आहेत, इन्व्हर्सचे असणार आहेत. तुम्ही त्याच पद्धतीनं काय करायची, डेरिव्हेटिव्ह काढायचे आणि फायनल फक्त त्यांचा काय घ्यायचं आहे, क्वोशंट घ्यायचं आहे, एवढंच. ई रेस टू हे कंपोजिट फंक्शन आहे, ई रेस टू कॉस टू टी, ई रेस टू एक्स नुसार त्याचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स, फक्त एक्सच्या ऐवजी एफ ऑफ एक्स आहे त्यामुळे इंटू डी बाय डी टी ऑफ एफ ऑफ एक्स लिहायचं आहे. कॉस टू टीचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन टू टी येईल परत, आणि इथं फक्त टी नसून काय टू टी आहे, म्हणजेच काय फंक्शन आहे एफ ऑफ एक्स आहे, म्हणून परत काय करायचं, चेन रूलनुसार इंटू डी बाय डी टी ऑफ टू टी काढायचं. इथं काय टू टीचं डेरिव्हेटिव्ह 2 येईल, तुमचं फायनल आन्सर असेल. त्याच पद्धतीनं वायचं डेरिव्हेटिव्ह काढा, कंपोजिट फंक्शन आहे तसंच असेल, आणि मग परत डी वाय बाय डी एक्स इक्वेशन 1 वरून पुटअप करा. इथं काय काय कॅन्सल होतं आहे बघा, 2 इंटू कॉस टू टी इंटू काय असणार आहे ई रेस टू, हे कॅन्सल होईल, 2 कॅन्सल होईल, हे तुमचं आन्सर येईल. आता इथं तुम्ही कॉस अपॉन साइन टू टी पुटअप करू शकता, ही व्हॅल्यू वायची ती पुटअप करू शकता आणि ही व्हॅल्यू एक्सची आहे तीही पुटअप करू शकता. त्याऐवजी असंही करू शकता, एक्स जो आहे तो बघा ई रेस टू कॉस टू टी दिला, दोन्ही साईडचा लॉग घेतला तर लॉग एक्स इज इक्वल टू लॉग ई रेस टू, मग काय होणार आहे तर एन लॉग ए रेस टू एननुसार एन इंटू लॉग ए, त्याचनुसार आपण लिहिणार कॉस टू टी इंटू लॉग ए, लॉग ईची व्हॅल्यू
कॉस 2t. कॉस 2tची व्हॅल्यू काढा. त्याच पद्धतीनं yची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला साइन 2t. आलेली व्हॅल्यू तुम्ही इथंही पुटअप करू शकता. काय मिळेल इथं, ही व्हॅल्यू y आहे, ही व्हॅल्यू x आहे.